नमस्कार, माझे नाव प्राजक्ता सिद्धेश्वर पते. व्याख्यान गटातून गट क्रमांक 3. माझा विषय आहे सोशल मीडिया परिणाम आणि प्रभाव. गाव काटा, तालुका, जिल्हा वाशिम. अनंत मी अनादी मी अवधेय मी भला असे गरजणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पवित्र पावन अशा स्मृतीस वंदन करते आणि माझ्या भाषणात सुरुवात करते. नमस्कार मित्रांनो, आज मी अशा विषयावर बोलणार आहे ज्या विषयाने आपल्याला स्वतःच्या मुठीत ठेवलाय, तो म्हणजे सोशल मीडिया, त्याचे परिणाम आणि प्रभाव. मित्रांनो, आज आपण माहितीच्या महापुरात जगत आहोत. सोशल मीडिया, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक हे केवळ माध्यमे राहिले नाहीत, तर औपचारिक कुरुक्षेत्र झालेले आहेत. जेव्हा याच माध्यमांकडे बघतो तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आठवतात, यांचा विज्ञानवाद आठवतो. सावरकर म्हणायचे, यंत्र हे माणसाचे गुलाम असावे, माणूस यंत्राचे गुलाम होता कामा नये. आज आपण सोशल मीडिया वापरतोय की सोशल मीडियाच आपल्याला वापरत आहेत, हाच प्रश्न आज माझ्या समोर पडलेला आहे. आज या सोशल मीडियाने जग एका क्लिकवर आणलेले आहे, पण त्याच सीमेभोवती याचे परिणाम आणि प्रभाव सुद्धाच आहे. तेच परिणाम आणि प्रभाव या भाषणाच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत सांगणार आहे. प्रभावाबद्दल बोलायचं म्हणलंच तर सोशल मीडियामुळे संवाद आणि माहितीचे प्रसारण हे जलदरित्या झालेले आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय चळवळींना एक दिशा मिळालेली आहे. लोकांना आपले विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळालेले आहे. बघा ना, मीच आता सोशल मीडियाचे विचार तुमच्यासोबत मांडत आहे, तर मला पण एक सोशल मीडिया एक व्यासपीठ म्हणूनच लाभलेले आहे. अहो, या सोशल मीडियाने अफाट असा क्रांती केलेली आहे. सोशल मीडियाच्या जगात, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामच्या जगात आज आपण जागतिक नागरिक म्हणून जगत आहोत. पण दुसरीकडे जेव्हाच याचे परिणाम बघितल्यावर अंगावर काटा यायला लागतो. आजचा युवक या सोशल मीडियाच्या आणि लाईकच्या हव्यासापोटी आपले मानसिक आरोग्य खराब करत आहेत. आज समाजात विविध अफवा पसरत आहेत, त्यामुळे समाजामध्ये द्वेष निर्माण होत आहेत. आज युवक आपला अर्धा टाइम रील्स बघण्यात घालतो आणि प्रत्यक्ष बसलेल्या माणसासोबत त्याचा संवाद आज कमी झालेला आहे. तेव्हाच त्या क्षणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार मला आठवतात, त्यांचा विज्ञानवाद मला आठवतो. त्या काळात सावरकरांनी सांगून गेलं होतं, यंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, त्याला आपला गुलाम बनवावं, आपण त्याचे गुलाम होता कामा नये. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्याला बुद्धिप्रणयवाद दिला होता, म्हणजे कोणतीही गोष्ट दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका, त्याची विज्ञानाभोवती त्याची शहानिशा करा, त्याचा तपास घ्या. आज आपण काय करत आहोत? व्हॉट्सअपवर आलेले मेसेज लिंक्स आज आपण न वाचता आज आपण ओपन करत आहोत आणि फॉरवर्ड करत आहोत. जशा एका नाण्याच्या दोन बाजू असतात, तशा सोशल मीडियाच्या सुद्धा दोन बाजू आहेत. एकीकडे सकारात्मक आहे तर एकीकडे नकारात्मक आहे. सकारात्मक बाजूबद्दल बोलायचं म्हणजे सोशल मीडियामुळे माहितीचे खूप मोठ्या प्रमाणात प्रसारण झालेले आहे. शिक्षणासाठी, शिक्षणाचे उद्योगधंद्यासाठी एक नवे प्लॅटफॉर्म मिळालेले आहे. सोशल मीडिया, यूट्यूब, इंस्टाग्रामचा वापर करून आज खूप मोठे लोक फ्रीलान्सिंग करत आहेत. डिजिटल मार्केटिंग यासारखे व्यवसाय या सोशल मीडियाच्या माध्यमातून आज लोक करत आहेत. माहितीचा खूप मोठ्या रीतीने आज प्रसार होत आहे. आपण बघितलं, कोरोनाच्या काळात या सोशल मीडियाने शिक्षणासाठी एक नवी मोठे साधन म्हणून त्याने काम केलेले आहे. कोरोनाच्या काळात या सोशल मीडियामुळे आज प्रत्येक विद्यार्थी शिक्षण घेणे या सोशल मीडियामुळे पॉसिबल झाले होते. पण तिकडेच नकारात्मक बोलायचं म्हणल्यावर या सोशल मीडियाचा अतिवापर केल्याने माणसाचे मानसिक तणाव वाढत आहे, नैराश्य, चिंता वाढत आहे. या सोशल मीडियामुळे विविध अफवा पसरत आहेत, लोकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत. सोशल मीडियाचा वापर कसा करावा, चांगला की वाईट, हे आपल्यावर अवलंबून आहे. सोशल मीडिया चांगला तितका आहे आणि वाईट पण तितकाच आहे. सोशल मीडियाचा वापर आपण सामाजिक, स्वतःच्या जागृतीसाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी केला तर हे उपयुक्तच ठरेल. पण सोशल मीडियाचा वापर आपण अति केला तर हे खूप घातक आहे. आपण कसा वापर करावा हे आज आपण ठरवलं पाहिजे. आज आपण या सोशल मीडियाच्या जगात इतकं वाहत चाललो आहे की मोबाईल शिवाय आज आपल्याला 5 मिनिटं सुद्धा राहावल्या जात नाही. मोबाईल असल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी करतो, पण मोबाईल शिवाय आपण काहीच करत नाही. एका गोष्टीसोबत ठीक आहे की मोबाईल वापरला पाहिजे, पण मोबाईलचा आपण इतका अतिवापर करत आहोत, त्यामुळे आपला मानसिक तणाव वाढत आहे. मोबाईल चांगलाच तितका आहे आणि वाईटही तितकाच आहे. त्याचप्रमाणे आपण जर सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टीसाठी केला, आज आपण बघतोय की आज काही मिळत नाही असं नाही की सोशल मीडियामुळे सगळं उपलब्ध आज सोशल मीडियावरच आहे. अनेक घरगुती महिला अनेक कामे सोशल मीडियावर बघून करत आहेत. असं काहीच नाही की तिथे मिळत नाही. तर आपण मग सोशल मीडियाचा वापर कसा केला पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. आज आपण युवक सोशल मीडियाचा वापर फक्त रील्स बघण्यात करत आहोत, त्यामुळे आपण जवळ बसलेल्या माणसासोबत संवाद कमी करत आहोत, हे खूप घातक आहे. आज आपण
आपण जनरेशन झेड जिंजीज आपण ज्याला म्हणतो, आपण त्याच जनरेशनचे विद्यार्थी आहोत. त्यांनी कसं वागलं पाहिजे, सोशल मीडियाचा कसा वापर केला पाहिजे हे आपणच स्वतः ठरवलं पाहिजे. आपण किती युग पुरुष होऊन गेले, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग यांनी त्या काळात काय केले, त्यांनी किती पुस्तके वाचली होती, काय केले होते. सावरकरांचे विचार जेव्हा सांगतात आपल्याला, यंत्रण हे कसे वापरावे, त्याला कसे आपले गुलाम करावे, आपण त्याचे गुलाम न होता त्यांनी त्या काळात सांगून गेले. त्यांचा विज्ञानात त्या काळातील आजही तो आपल्यासाठी उपयुक्त ठरत आहे. मग आपण कसे वागावे, कसा या सोशल मीडियाचा वापर करावा हे या लोकांच्या, या नेत्यांच्या विचारावरून आपण आज समजून घेण्याची गरज आहे. आज शेवटी मग काय, शेवटी जाता जाता इतकेच म्हणेल, सोशल मीडिया हे केवळ एक साधन आहे. त्याचा वापर आपण सामाजिक, आर्थिक आणि आपले जीवन हे प्रगतीकडे कशी नेता येईल यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे. नाहीतर आपले मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आज 2026 मध्ये आज ही हाल आहे सोशल मीडियामुळे, तर आणखी समोर काय होऊ शकते हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून कसा वापर करायचा हे आज आणि आत्ता आपण ठरवलं पाहिजे. शेवटी जाता जाता इतकेच म्हणेल, सोशल मीडिया हे केवळ एक साधन आहे. त्याचा वापर सामाजिक आणि स्वतःच्या प्रगतीसाठी करा. सोशल मीडियाचे गुलाम न होता त्याचा सदुपयोग करा. आजच्या काळात आपण सोशल मीडियाचा असा वापर केला पाहिजे, सोशल मीडियाचा असा वापर करा, स्वतःची तर्क, विवेक आणि बुद्धी लावून सोशल मीडियाचा वापर करा. तेव्हाच आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचाराचे पाईक ठरू. लक्षात ठेवा, तंत्रज्ञान हे पायाजवळ असावे, डोक्यावर नसावे. हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आपल्याला सांगून जाते. तेच विचार आपण लक्षात ठेवून पुढे आपण सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.